नमस्कार मित्रांनो, आज आपण विभूतिवादामधलं तिसरं सूत्र बघणार आहोत. हे तिसरं सूत्र समाधीबद्दल माहिती सांग. हे तिसरं सूत्र काय? तद ऐव अर्थमात्र निर्भासम स्वरूपशून्यमेव समाधीही. आपण आता या सूत्राचा अर्थ समजून घेऊया. आपण ह्यापूर्वी धारणा केली, ध्यान केलं. ध्यानामध्ये आपण काय केलं तर एका वस्तूवरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. तद ऐव म्हणजेच त्या वस्तूवरती. अर्थ मात्र, जेव्हा आपण त्या वस्तूवरती लक्ष केंद्रित केले, त्या वस्तूचाच अर्थ मात्र म्हणजे त्या वस्तूचाच आता अर्थ शिल्लक राहिले. निर्भासम म्हणजे त्या वस्तूचाच अर्थ आपला पूर्ण भासमान होतो, तोच प्रकाशमान होते. स्वरूपशून्यमेव. स्वरूपशून्यमेव म्हणजे काय की स्वतःचं जे अस्तित्व आहे ते शून्य, ते शून्यासारखे, त्याचा काही आता अर्थच नाहीये. इव जणू काही समाधीही, तीच समाधी आहे. संपूर्ण जेव्हा आपण ध्यानामध्ये बसलोय, ध्यानामध्ये आपण ज्या वस्तूवरती लक्ष केंद्रित केलंय, फक्त आणि ती फक्त वस्तू, तिचेच अस्तित्व असणं, आपलं अस्तित्व पूर्णपणे नाहीसं होणं, तीच काहीशी समाधी आहे. हा आहे या सूत्राचा अर्थ. आता आपण हे सूत्र अधिकाधिक स्पष्ट करून घेऊया. ही जी ध्यानाची प्रक्रिया घडतीये, ती प्रक्रिया म्हणजेच ध्यान. ही प्रक्रिया कोणीतरी पार पाडतंय. तो पार पाडणारा व्यक्ती म्हणजे धातृ. आणि ह्या प्रक्रियेमध्ये या धातृनी काहीतरी उद्देश ठेवले, काहीतरी लक्ष ठेवले. त्याच्या मागे, त्या उद्देशाच्या मागे जे आहे ते म्हणजे त्याचं ध्येय. धातृ, ध्येय आणि ध्यानाची प्रक्रिया या तिघांनी मिळून जी निर्माण होते ती म्हणजेच योगशास्त्रामधील त्रिपुटी. ही त्रिपुटी ही पुढे जाऊन समाधीची अवस्था प्राप्त करत असते. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो. ध्यान ही एक प्रक्रिया आहे. ध्यान करणारा तो म्हणजे धातृ, आणि तिसरं म्हणजे ह्याच्यामध्ये एक ध्येय, एक उद्देश लक्षात घेतलेला आहे, तो त्रिपुटीचा तिसरा भाग. ध्यान, ध्येय आणि धातृ या तिघांनी मिळून त्रिपुटी निर्माण. ही त्रिपुटी समजून घेऊया. मी स्वतः ध्यान करणार म्हणजे मी झालो धातृ. मला ध्यानाची प्रक्रिया निर्माण करायची आणि माझ्या प्रक्रियेमध्ये कोण आहे म्हणजे माझं ध्येय कोण आहे तर श्रीकृष्णाचं मला ध्यान करायचं. मी श्रीकृष्णांचं ध्यान करतो. माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त श्रीकृष्ण आहे. मी श्रीकृष्णांच्या शिवाय कुठलाही विचार माझ्या मनामध्ये आणत नाही. आणि जेव्हा ही अवस्था पूर्णपणे श्रीकृष्णांवरती फोकस होतीये, तेव्हा मी कोणीच शिल्लक राहत नाही. माझं अस्तित्व हे श्रीकृष्णाचं अस्तित्व आहे असं मला काहीसं वाटायला लागतं. ही आहे समाधीची अवस्था. आता आपण ध्यान आणि समाधी या दोन गोष्टींमध्ये फरक काय तो देखील लक्षात घेऊ. आपण जेव्हा ध्यानामध्ये आहोत तेव्हा आपल्याला ध्यान काय आहे, धातृ कोण आहे आणि ध्यान करण्याचं ध्येय काय, या तिन्ही गोष्टी म्हणजे ही त्रिपुटी लक्षात आहे. मात्र जेव्हा आपण समाधीमध्ये आहोत तेव्हा ही त्रिपुटी पूर्णपणे विरघळलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ज्या वस्तूवरती लक्ष केंद्रित केले ती वस्तूच सर्व मात्र आहे. त्या वस्तूलाच अर्थ आहे. म्हणजे ध्येय हे अंतिम साध्य झालेलं आहे. समाधीमध्ये फक्त ध्येय आहे, ध्यानामध्ये त्रिपुटी या तिन्ही गोष्टी आहेत. ध्यानामध्ये जेव्हा आपण ध्यानस्थ होतो तेव्हा ध्यानस्थ करणारा व्यक्ती म्हणजे धातृ जो आहे त्याचं स्वतःचं अस्तित्व त्याला माहिती आहे. तो कोण आहे, तो का ध्यानाला बसतो, या सगळ्या गोष्टी त्याने लक्षात घेतलेल्या आहे. मात्र जेव्हा तो समाधी अवस्थेत जातो तेव्हा तो स्वतःचं अस्तित्व आपण एक उदाहरणाद्वारे समजून घेऊ. आपण जेव्हा धारणेचं उदाहरण बघितलं तेव्हा आपण नदीचं उदाहरण घेतलेलं. पर्वतावर नदीचा उगम होतो आणि ती नदी पुढे वाहत वाहत जाते. ती आपला प्रवाह कुठेही खंडित न करता अखंडपणे ती वाहत राहते आणि तिचा हा प्रवाह समुद्राला जाऊन भेटतो. जेव्हा ती समुद्राला जाऊन भेटते, बघा त्या ठिकाणी जेव्हा ती समुद्राच्या आतमध्ये तेव्हा नदीला नदीचं स्वतंत्र असं अस्तित्व काहीच नाही. ती पूर्णपणे समुद्रमय झालेली आहे. तेव्हा नदीला नदी न म्हणता किंवा समुद्रात मिसळलेली नदी न म्हणता आपण पूर्णपणे तिला अखंडित असा समुद्रच म्हणतो आहे. हीच आहे नदीची समाधी. आपण आणखीन एक उदाहरण लक्षात घेऊया. एका बाहुलीचं, मिठाची बाहुली, मिठाची पुतळी. त्या मिठाच्या पुतळीला समुद्रात जायचंय आणि समुद्राची खोली नक्की किती आहे हे तिला मोजायचं. ही मोजण्याची भावना ती बाहुली डोक्यात घेतीये, ती म्हणजेच तिची धारणा. ती बाहुली जेव्हा समुद्रात जाते, समुद्रात पोहू लागते, तरीही पाण्याचं आणि त्या बाहुलीचं अस्तित्व अजून आहे.
पाणी आणि मीठ हे दोन्ही अजून वेगळे दिसतात. म्हणजेच ती आहे त्या बाहुलीची ध्यानस्थ अवस्था. आणि बाहुली जशी जशी पाण्यामध्ये जातीये तेव्हा मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाते. पूर्णपणे मीठ पाण्यामध्ये विरघळून गेल्यावरती मिठाची बाहुली आता शिल्लकच राहिलेली नाहीये. म्हणजे मिठाला काहीही अवस्थाच राहिलेली नाहीये. ती आहे त्या बाहुलीची समाधी अवस्था, पूर्णपणे समुद्रमयी झालेली आहे. अजून एक छान उदाहरण लक्षात घेऊ. एका व्यक्तीला काय करायचंय, चित्रपटामध्ये नट बनायचंय, त्याला ऍक्टिंग करायची. ही भावना जेव्हा तो मनाशी बाळगतो तेव्हा ती भावना म्हणजेच धारणा. धारणा म्हणजे काय की त्याला नट बनायचंय ही त्याची धारणा आहे. जेव्हा तो ऑडिशन देतो आणि तेव्हा त्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटात जेव्हा त्याला रोल भेटतोय तेव्हा तो त्या रोलची प्रॅक्टिस करतो. जेव्हा त्याची प्रॅक्टिस चालू असते तेव्हा तो कोण आहे, त्याचं अस्तित्व काय आहे, त्याचं नाव काय आहे, तो कुठली भूमिका करणार आहे हे सगळं त्याला माहिती आहे. मात्र त्याची भूमिका जेव्हा साकार होते तेव्हा तो त्याला त्या भूमिकेमध्येच सामावून घेतो. तेव्हा तो स्वतः संभाजी महाराज आहे असं तो समजतो. रंगमंचावरती तो संभाजी महाराज आहे असंच म्हणून तो वावरत असतो. तेव्हा ती झाली त्याची समाधी. आपण आज काय बघितलं तर आपण समाधीचं सूत्र बघितलं. आपण ध्यान समाधी ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या कशा आहेत हे देखील समजून घेतलं. आपण योगशास्त्रामधील त्रिपुटी बघितलं. धारणा, ध्यान आणि समाधी हा जो फ्लो आहे तो समजून घेतला. आपण समाधीची वेगवेगळी उदाहरणं देखील बघितलं. आपल्याला विभूतीशास्त्रामधील अजून रहस्य उलगडून घ्यायचंय. हे रहस्य तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करायचं आहे. तुमच्या मौल्यवान कमेंटसाठी इथे जागा आहेच. शेअर करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.